हॅलो हॅलो. चला जाऊया मॅचकडे. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सुस्वागत. मी जासिम कडबेकर परत एकदा तुमच्यासोबत जोडला गेलोय. सर्व प्रेक्षकांचं, यूट्यूब प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. जिथं आपण पाहत आहोत यूट्यूबच्या माध्यमाने स्पर्धेचं, संपूर्ण स्पर्धेचं दृश्य प्रेक्षेपण आपण पाहत आहोत. लाईव्ह ए फिक्सल प्रो या यूट्यूब वाहिनीमध्ये आपण संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहायला भेटतोय. तर त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला चॅनलवरती पाहायला भेटत असतात आणि तशीच एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, गौरवाची आणि एक पालगदुरी परंपरेच्या दिशेने वाटचाल करणारी स्पर्धा अर्थातच आपल्याला बानकोटे सुंदर गावमध्ये पार पडताना पाहायला भेटतोय. आजचा पहिला दिवस आणि आजचा वन डे फिनिश असल्यामुळे आजच्या दिवसामध्ये आपल्याला चॅम्पियन संघ पाहायला भेटणार आहे. पाहूया कोणता संघ या स्पर्धेचा चॅम्पियन ठरेल. खरंच ज्या प्रकारे आपण पाहत आहोत एक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये जिथे एका साईडला टीम असेल अफजल अव्वल व्हाईट, तर पलीकडे विपक्ष टीम पाहायला भेटेल जोआन सुपर जायंट्स. जोआन सुपर जायंट्स मध्ये सुद्धा चांगले बलाढ्य खेळाडू आहेत. त्यांचे मात्र चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. चला जाऊया सामन्याकडे. 3 षटकाचा सामना आहे. गोलिंग ट्रॅक होते आपण पाहत आहोत. पहिल्या चेंडूची स्लाइस करण्याचा टॅप करण्याचा प्रयत्न चालला होता. फौजान आले, गुफरान आले आणि पहिल्या चेंडू सिंगल. मगाच्या सामन्यामध्ये फैजाने थोडेसे निराश राहिले होते. आता अतिरिक्त असेल थोडासा उजव्या इष्टी थोडा बाहेरचा चेंडू होता. एष्टी रक्षक सुद्धा आदिल सुद्धा बीड झाले आणि तिथं सिंगल प्लस, जिथं सिंगल होती तिथे दुहेरी जोडली गेले. टोटल 2 वाईट +1 टोटल 2. ओके, इथं 2 धावा जोडले जातील आणि ह्या 2च्या साहाय्याने आता धाव फलक धावा वाढतील. जिथं हॅलो हॅलो जिथं आपण पाहत आहोत गोलंदाज गुफरान याने अजूनपर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि 2 चेंडूमध्ये तब्बल पाहायला गेलो होती 4 धावा करते. इथे फटका सुंदर आहे अलॉंग द कार्पेट, पण एक पेक्षा जास्त भेटणार नाही. एकच भेटेल. 1च्या साहाय्याने आता धाव फलकवर धावा वाढतील आणि 1च्या साहाय्याने संघाची धावसंख्या 5 या आकड्यावर. तर ज्या प्रकारे आपण पाहत आहोत यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबची संपूर्ण टीम अर्थातच जुने जोगिलकर असतील, त्यानंतर पाहायला गेलो तरी बंटी साईड कॅमेरावरती आपल्याला पाहायला भेटेल, मेन कॅमेरा म्हणून उभेच असतील. खरंच चांगली कामगिरी राहिलेली आहे तिन्ही टेक्निकल टीममधले सर्व तिन्ही मेंबरची. खरंच चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये आपल्याला रात्रपर्यंत पाहायला भेटणार. योग्य प्रकारे काम आपल्याला फिक्सल प्रो यूट्यूब वाहिनीवरती पाहायला भेटतोय. चला जाऊया मॅचच्या दिशेने. बॅक टू द क्रिकेट येऊया. जिथं आपण पाहतोय 6 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 2 चेंडू क्षेत्ररक्षक गचाल, थोडासा क्षेत्ररक्षक गचाल होतोय आणि चेंडू मात्र 2 धावांसाठी निघून जाईल आणि 2च्या साहाय्याने आता धावफलकावर धावा वाढतील. खरंच पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये इथं मात्र पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते व दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून. इथंही स्लोवर होता. फटका सजवण्याचा प्रयत्न मागून चांगला पाहायला गेला, कव्हर पाहायला भेटला आणि तिथं धावांना रोखलंय. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअरबोर्डची धावा 8 जोडल्या जातील. पाहूया अंतिम 2 षटक निर्णायक आहेत. पाहूया 2 षटकांमध्ये किती धावा स्कोअरबोर्डची जोडल्या जातील आणि किती धावांचा डोंगर उभा करण्यात येईल हा सुद्धा प्रश्न असेल. गोलिंग ट्रॅक होते आपण अहमद यांना पाहत आहोत. चांगली कामगिरी अहमद यांच्या माध्यमातून. इथेही फटका सजवण्याचा प्रयत्न हलक्यातून खेळून काढलाय. सिंगल भेटेल. सिंगलच्या साहाय्याने परत एकदा धावफलक होती. धावा हलक्या वाटचालीने पुढे सरसावतील आणि धावसंख्या 9 या आकड्यावर. परत एकदा अहमद चांगला चेंडू अचूक टप्प्यावरती नियंत्रित प्रकारे गोलंदाजी कशी करावी अशा प्रकारे आपल्याला अहमद यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. त्यांना सुद्धा माहिती आहे पहिल्या षटकामध्ये खूप धावा गेलेत, तर दुसऱ्या षटकामध्ये माझ्या संघासाठी मला कशी गोलंदाजी केली पाहिजे याचं उत्तर पाहायला भेटतोय. कारण क्रिकेट असा केलाय जो एका पाहायला गेलो क्रिकेट प्रत्येक चेंडूवरती आपली कलाटणी घेत असतो. इथं फटका सुंदर आहे. एफर्ट सुद्धा तेवढे चांगले आहेत, पण 1 पेक्षा जास्त भेटणार नाही आणि इथं 1च धावांनी समाधान घ्यावं लागेल. ह्या 1च्या साहाय्याने आता धावफलक होती धावा वाढतील आणि संघाची धावसंख्या 1च्या साहाय्याने जाऊन पोहोचेल. इथे फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक गचाल क्षेत्ररक्षण करतोय. क्षेत्ररक्षक थोडासा जेला निसटतोय. चेंडू मात्र दुहेरीसाठी कन्वर्ट होईल आणि इथं 2च्या साहाय्यामध्ये संघाची धावसंख्या 13. एक योग्य क्रिकेट आपण पाहत आहोत. सेन्सिबल क्रिकेट चांगल्या प्रकारे आपण क्रिकेट पाहत आहोत. योग्य प्रकारे कामगिरी. इथंही हलक्यातून खेळून काढलंय. पाहूया डिक्लेअरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे एकेरी जोडली जाईल. एकेरीच्या साहाय्याने आता धावफलकावर धावा वाढतील. संघाची धावसंख्या 5 चेंडू आणि 14 धावा.
अंतिम चेंडूचा खेळ शेष आहे. अहमद याने निर्णायक षटक फेकलेला आहे. पाहूया इथेही क्षेत्ररक्षक चांगला खेळण्याचा प्रयत्न, पण फर्स्ट अटेम्प्ट चेंडू मात्र कलेक्ट होत नाहीये. बघता बघता षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बघता बघता जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावर. पाहूया 2 षटकामध्ये 15 जोडले गेलेत. अंतिम षटक निर्णायक षटक महत्वपूर्ण षटक आपल्याला पाहायला भेटणार आहे. खरंच ज्या प्रकारे आपण ग्राउंड पाहत आहोत खरंच खेळपट्टी सुद्धा चांगली आहे. खरंच आपण आजूबाजूला पाहिलं होती चांगल्या निसर्गामध्ये आपल्याला चांगल्या वातावरणामध्ये स्पर्धा पार पडते. योग्य क्रिकेट आपण पाहतोय. दूरदूरचा प्रवास करून दूरदूरचा प्रवास गाठून इथे संघ दाखल झालेत. इथेही पाहूया सिंगल जोडली जाईल आणि या सिंगलच्या साहाय्याने पहिल्या चेंडूवरती 1 धावा गोलंदाजाने खर्च केला आहे. चांगली कामगिरी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून राहिलेली आहे, कारण की त्यांना सुद्धा माहिती आहे या खेळपट्टी जास्त धावा होत नाही. सिंगल डबल चालू असणं खूप गरजेचं आहे, पण तेच आव्हान घेऊन मात्र गोलंदाज आपल्याला गोलन ट्रॅक होती ना नहू पाहायला भेटतोय. चांगले एफर्ट आपल्याला गुफरानांच्या माध्यमातून धावांना रोखलाय. निहाल असेल, इथंही फटका सहजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक करेल चुकीला माफी नाही. गोलंदाजी चढवला, हल्ला मारलाय. 4 धावांचा धल्ला, भेटील 4. या 4च्या साईने आता धावफलक योग्य आकाराने धावताना पाहायला भेटतोय. तब्बल 20 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आहेत. आणखी 3 चेंडू येणे शेष. 3 चेंडू धावफलकावर जोडल्या गेले आहेत. आणखी 3 चेंडू येणे शेष आहेत. 3 चेंडू पाहायला गेलो शिल्लक असतील. इथंही वाट पाहिजे. इथंही आलाय आक्रमक, दमदार, दर्जेदार, लाजवाब आणि देखना स्ट्रोक. इथंही धावा जोडले जातील. तब्बल 4 चौकार. संघाची धावसंख्या ज्या प्रकारे स्कोर सांगत आहे 24 धावा स्कोरवरती वेगाने आता धावफलक वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. निहाल होती मात्र आक्रमण होत आहे. तिथेही फटका सजवण्याचा प्रयत्न, पण आता क्षेत्ररक्षक करत नाही आहे कुठली चुकी. पण इथं विकेटचा पतंग होईल का पाहूया. इथं चला पंच आताची धावा सांगायची आपल्याला विनंती आहे. चला आत्ताचे धावा सांगायचे आहेत. पंच 2 धावा असतील का एकच? ओके ठीक आहे, एकच धाव जोडली जाईल. 1च्या साईने धावफलक होती धावा जोडल्या जातील. 25 धावा. अंतिम चेंडूचा खेळ शेष आहे. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया अंतिम चेंडूमध्ये किती धावा स्कोरबोर्डची धावा जोडल्या जातील. मुदब्बीरजी मिरकर
मुदब्बीर मिरकर आपल्याला विनंती आहे आपण सुद्धा यायचं आहे आणि मुख्य व्यासपीठावरती स्थान पण व्हायचं आहे. इथे दुहेरी जोडली जाईल. बघता बघता 3 षटकाचा खेळ समाप्त आणि 3 षटकाच्या समाप्ती स्कोरवरती धावा जोडले जातील. 27-27. आता 18 मध्ये 28 धावा करावे लागतील टीम जोहान सुपर जायंट संघाला. तोपर्यंत घेऊया एक इनिंग ब्रेक मध्ये एक छोटासा ब्रेक आणि परत एकदा भेटूया. धावांचं लक्ष पाळलं की 28 धावांचा डोंगर उभा करण्यात आला आहे. त्याचा पाठलाग करताना टीम सुद्धा पहिला परत एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. हितही निर्धाव चेंडूचा मारा. चांगली कामगिरी, योग्य कामगिरी. अहमद यांना मोठे फटके, मोठे हल्ले मारावे लागतील. अहमद यांना जुजावं लागेल, भेडावं लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल कारण इथं मात्र प्रयत्न करणे गरजेचं आहे. आणि अहमद 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 बॅक टू दी पवेलियन. खरंच पालक होती अहमदच्या रूपामध्ये एक पहिला झटका, एक मोठा झटका फलंदाजाला बॅक टू दी पवेलियन परतावं लागलाय. चला घ्यायचं विनंती आपल्याला पंच चेंडू द्यायचं लवकर.
ज्या प्रकारे आपण पाहतो ते की योग्य क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, सुंदर अशा गावामध्ये सुंदर अशी स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. इथं प्रयत्न संघर्ष करणं गरजेचं आहे, कारण की प्रयत्न सोडणारी माणसं आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी माणसं प्रयत्न सोडत नाही. ज्या प्रकारे प्रयत्न करावे लागतात ना, कारण की प्रत्येक गोष्टीला संघर्ष आहे. तुम्ही बोलाल की असंच बसल्या बसल्या मला कुठली गोष्ट भेटेल, हे असं नाही आहे. तसं क्रिकेटमध्ये सुद्धा प्रत्येक चुलीला आपल्याला बॅटला लावा लागेल, मोठा फटके मारावे लागतील, त्यावेळेस धावफलकावरती दाबा वाढतील. इथंही सिंगल जोडली जाते. पाहूया सिंगलच्या सहाय्याने धावफलकावरती दाबा वाढतील आणि या सिंगलच्या सहाय्याने आता धावफलकावरती दाबा जाऊन पोहोचतील. दोन्ही आकड्यावर पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी राहिले गोलंदाजीच्या माध्यमातून. चला जाऊया सामन्याकडे. इथंही प्रहार करण्याचा प्रयत्न, नो दिलाय पंचाने. नो +1 टोटल 2. चला फुलटॉसच्या बाबत पालकत्री अपील करण्यात आली आहे आणि त्याला मात्र पाहूया. नो नसेल करत पालागदू षटक क्रमांक पहिल्यामध्येच धावफलकावरती दाबा 3 धावा जोडले गेले. चांगली भूमिका फलंदाजीने पार पाडले. इथंही गुफरान गुफरान करत प्रहार केले होते. गुफरानाने चढवला होता हल्ला, पण दाबा जोडले गेले नाहीये. तिथं मोठे फटके, मोठे हल्ले मारणे खूप गरजेचं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पंच लक्ष ठेवायचं आहे. 6 चेंडू झालेले पहिल्या षटकामधले. चला ज्या प्रकारे आपण पाहतो पहिल्या षटकाची समाप्तीनंतर स्कोरबोर्डची दबा लॉस ऑफ 1 विकेट. धावा जोडल्या जातील फक्त आणि फक्त 3. आता मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. ज्या प्रकारे आपण पाहत आहोत 12 चेंडूमध्ये तब्बल 25 इथे प्रहार करण्याचा प्रयत्न. पाहूया पंचांना अपील करण्यात आलेली आहे. पाहूया इथं सिंगल जोडली जाईल. सिंगलच्या साईने हलक्या वाटचालीने धावफलकावरती धावा जोडले जातील. 1च्या साईने धावफलकावरती धावा वाढल्या. धावफलक जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. स्ट्राईक एंडवरती आपण पाहत आहोत गुफरानेला. इथे प्रहार करण्याचा प्रयत्न, पण चेंडू डिक्लेअरच्या दिशेनेच ट्रॅव्हल. इथं आता सिंगल डबल होणार नाही, काही महत्त्व नसते सिंगल डबलला. इथं मोठे प्रहार मारणे गरजेचं आहे, मोठे फटक्यांना थांबवणं गरजेचं आहे. पण जसं प्रकारे फलंदाज गुफरान आहेत ना, तोपर्यंत टीमच्या अशा अपेक्षा खूप असतील गुफरानवरती. आता नो दिलंय, पंचांना दंडित केलंय. पण इथं पाहूया तर थर्ड अंपायरकडे जाण्यात येणार एक पालक अंपायर्सला चॅलेंज करण्यात आलंय. जाऊया थर्ड अंपायरकडे.